नमस्कार मित्रांनो, मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कशी करायची आणि तेही विदाऊट कोणत्याही डॉक्युमेंट शिवाय ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्हाला मतदान कार्डमध्ये काहीही दुरुस्त करायचे असेल, तुमचं नाव असेल, जन्मतारीख, ॲड्रेस किंवा तुम्ही जर हँडिकॅप असाल आणि त्यावरती आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे, हँडिकॅपचं रिमार्क सुद्धा तुम्हाला आता मतदान कार्डवरती ॲड करता येतं। तर ते कसं करायचं, चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। याकरता तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची गरज लागणार नाही, फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असेल आणि ते जर अप टू डेट असेल तरच तुम्ही मतदान कार्डमध्ये घर बसल्या कोणतेही अपडेट करू शकता। अप टू डेट म्हणजेच काय, तर तुमचं आधार कार्ड हे अपडेट असायला पाहिजे, ज्यावरती तुमचं जे तुम्हाला चेंजेस करायचं आहे तेच आधार कार्ड प्रमाणे तिथे चेंजेस होणार आहे। त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरती तुमचं नाव, जन्मतारीख, ॲड्रेस आणि फोटो हा क्लिअर असायला पाहिजे। आणि जर तुम्ही डेट ऑफ बर्थ जर चेंज करत असाल तर तुमच्या आधार कार्डवरती फुल डेट ऑफ बर्थ असायला पाहिजे, ज्यामध्ये तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष हे पूर्ण असायला पाहिजे। तरच तुम्ही मतदान कार्डमध्ये घर बसल्या आधार कार्डच्या माध्यमातून अपडेट करू शकता। चला तर मग पाहूया की कशा प्रकारे आता अपडेट करायचं। वोटर आयडी कार्ड अपडेट करण्याकरता आपल्याला सर्वात पहिले यायचं आहे गुगलवरती आणि इथे टाईप करायचं आहे वोटर कार्ड अपडेट। अशा प्रकारे टाईप केलं तरी चालेल। तुम्हाला डायरेक्टली वेबसाईट जी आहे ती पहिल्याच नंबरची इथे पाहायला मिळेल, voter.eci.gov.in। तर या वेबसाईटला आपल्याला ओपन करायचं आहे। ही वेबसाईटचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। याच वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। यानंतर तुम्हाला इथे काहीशे ऑप्शन दिसणार आहे, ज्यामध्ये बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। त्यामधून आपल्याला सर्वात पहिले तर इथे साइन अप करायचं आहे, कारण की तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला सर्वात पहिले हे साइन अप करावंच लागणार आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे। साइन अप या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस हा ऑप्शनल आहे आणि त्यानंतर तुमचा जो कॅप्चा तुमच्या समोर दिसत आहे तो भरून कंटिन्यू या बटनवरती क्लिक करून एक छोटीशी प्रोसेस आहे लॉग इन करायची, म्हणजे साइन अप करायची, ते करायचं आहे। माझं ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी डायरेक्टली लॉग इन करतो। तुमचं साइन अप झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या नंबरवरती एक OTP येणार, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे, जेणेकरून आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन होऊन जाणार। त्यानंतर व्हेरीफाईड अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपलं अकाउंट आता इथे ओपन झालेलं आहे। अकाउंट ओपन झाल्यानंतर आता आपल्याला करेक्शन करायचं आहे आपल्या मतदान कार्डामध्ये। इथे बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। इथे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता, त्यानंतर तुमचं आधी केलेलं ॲप्लिकेशन हे ट्रॅक सुद्धा करू शकता, त्यानंतर तुम्ही इथे तुमचं वोटिंग कार्ड हे डिजिटली डाउनलोड सुद्धा करू शकता, तुमच्या गावाची संपूर्ण लिस्ट सुद्धा इथे काढू शकता। बरेचसे ऑप्शन इथे पाहायला मिळणार आहेत। त्यामधून आपल्याला करायचं आहे आता आपल्या वोटिंग कार्डमध्ये अपडेट। त्याकरता फिल फॉर्म 8 नावाचं हे ऑप्शन दिसतं, तर यावरती क्लिक करायचं आहे। तर यावरती क्लिक केल्यानंतर सेल्फ आणि अदर अशा प्रकारचे दोन ऑप्शन दिसेल। तुम्हाला तुमचं स्वतःचं करायचं असेल तर तुम्ही सेल्फ करू शकता आणि इतरांचं जर करून द्यायचं असेल तर तुम्ही अदर इलेक्टॉल हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे मतदान ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे, जो की तुम्हाला मतदान ओळखपत्र तुमच्या मतदान ओळखपत्रावरती वर दिसणार आहे। त्यालाच आपण इपिक नंबर असं सुद्धा म्हणतो। मतदान ओळखपत्र क्रमांक टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ओके असं करायचं आहे। त्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स म्हणजे तुम्हाला एका ठिकाणावरून तुमचा ॲड्रेस चेंज करायचा असेल किंवा रेसिडेन्स चेंज करायचं असेल तर ते ए ऑप्शन आहे। त्यानंतर सेकंड ऑप्शन करेक्शन ऑफ एंट्री इन एक्झिस्टिंग इलेक्टोरल रोल, तुम्हाला तुमच्या मतदान कार्डमध्ये काही अपडेट करायचं असेल तर त्याकरता हे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे। किंवा तुम्हाला
रिप्लेस करायचं असेल विदाउट करेक्शन ते सुद्धा करू शकता. बरेच जणांचे ओल्ड कार्ड आहे त्यामुळे तुम्ही इथे आता नवीन ऑप्शन सुद्धा आलेला आहे. तर त्यानंतर रिक्वेस्ट फॉर मार्किंग ॲज अ पर्सन विथ डिसेबिलिटी हे सुद्धा नवीन ऑप्शन इथे आलेलं आहे. जर तुम्ही डिसेबिलिटी मध्ये येत असाल तर तुमच्या मतदान कार्डवरती आता डिसेबिलिटी असं एक मार्किंग ऑप्शन येणार आहे. तर आपल्याला इथे आपल्या कार्डमध्ये अपडेट करायचं आहे. तर त्याकरता करेक्शन ऑफ एंट्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं स्टेट आणि असेंब्ली दाखवेल. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे चेंज करायचं आहे. तर आधार नंबरनुसार आपण चेंज करणार आहोत. तर आधार या ऑप्शनवरती टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर जो आहे तो टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि सेल्फ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचं तुम्ही कार्ड चेंज करत आहात त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, जेणेकरून तो कार्डला ऑटोमॅटिकली लिंक सुद्धा होऊन जातो, जेणेकरून पुढे जाऊन तो तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता मोबाईल नंबर टाकून. तर त्या व्यक्तीचा इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे काही विचारलं जाईल ऑप्शन, तर डायरेक्टली तुम्हाला यायचं आहे की तुम्हाला आता नेमकं चेंज कशामध्ये करायचं आहे. तर तुम्हाला चेंज करायचं आहे ज्या ऑप्शनमध्ये ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जसं नेममध्ये चेंज करायचं असेल तर नेम, आणि इथे तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते टाकायचं आहे. जेंडरमध्ये सिलेक्ट करायचं असेल तर जेंडर सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे नाव आणि जेंडर जे चेंज करायचं असेल तर ते करायचं. यामध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन विचारला जाणार आहे. फोटो चेंज करायचा असेल तर फोटो सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही एकत्र सर्व काही 1 बाय 1 सुद्धा चेंज करू शकता. तर इथे मला फक्त माझं नाव जे आहे या व्यक्तीचं ते अपडेट करायचं आहे. तर मी नेमवरती क्लिक केलं आणि इथे तुमचं जे फर्स्ट नेम आहे ते टाकायचं आहे. फर्स्ट नेम मध्ये तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आणि सरनेम मध्ये आडनाव टाकायचं आहे. करेक्ट इन्फॉर्मेशन इथे फिल केल्यानंतर तुम्हाला इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचं आहे. सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आधार कार्ड प्रमाणे मी चेंज करत आहे, त्यामुळे मी आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे आणि चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड तुम्ही PDF, JPEG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये करू शकता आणि 2 MBच्या आतमध्ये तुमचं डॉक्युमेंट असायला पाहिजे. तर बघा, मी जे डॉक्युमेंट आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेलं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला प्लेस टाकायचं आहे. तुम्ही प्लेस तुमच्या गावाचं नाव सुद्धा इथे टाकू शकता. आणि त्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक कॅप्चा दिसणार आहे जो की तुम्हाला फिल करायचा आहे. ज्याप्रमाणे कॅप्चा दिसतो त्याप्रमाणे इथे कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो इथे दिसणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय चेंजेस केले आणि तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या समोर इथे दिसणार आहे. आणि हा फॉर्म बघितल्यानंतर इथे सर्वात खाली तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे. हा फॉर्म तुम्ही डाउनलोड सुद्धा करून ठेवू शकता ॲज अ तुमच्या फ्युचर रेफरन्स करता. त्यानंतर तुम्हाला ई साइन अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ई साइन अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सबमिट फॉर्म अशा प्रकारचा ऑप्शन येईल. तर येस या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे आधार कार्ड नंबर टाकून ई साइन करायचं आहे. आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. आधार OTP टाकल्यानंतर आय हेअर बाय डिक्लेअर या ऑप्शनवरती तुम्हाला ऑप्शन दिसेल, यावरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे. इथे तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिसणार आहे जो की इन फ्युचर तुम्हाला कामी पडणार आहे. तुमचं अपडेट झालं की नाही त्या तुम्ही ट्रॅक करू शकता याच वेबसाईटवरती ऑनलाईन. आणि इथे तुम्हाला डाउनलोड एक्नॉलेजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याची जे रिसिप्ट आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्ही भरलेला संपूर्ण जो फॉर्म आहे तो दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मतदान कार्डमध्ये काहीही अपडेट करू शकता. यानंतर तुम्हाला आता तुमचं जर ट्रॅक करायचं असेल तुमचं अप्लिकेशन कुठे आहे आणि ते अप्रूव्ह झाले का नाही, तर तुम्हाला मेन पेजवरती आल्यानंतर इथे
ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हे ऑप्शन दिसतं आणि जो मी तुम्हाला रेफरन्स नंबर नोट डाऊन करायला लावलेला होता तो रेफरन्स नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे तुमचं जे स्टेटस आहे ते चेक करू शकता। या बटनवरती क्लिक केल्यानंतर सबमिटेड आणि पुढील प्रोसेस 1 बाय 1 तुम्हाला इथे दिसणार आहे की कोणत्या प्रोसेसमध्ये आहे। 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला हे स्टेटस चेक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता। त्यानंतर तुम्हाला हे जे स्टेटस आहे हे 10 ते 15 दिवसानंतर ट्रॅक करायचं आहे। ऑनलाईन पद्धतीने तुमचं मतदान कार्ड जे आहे ते अप्रूव्ह होणार आहे। जर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल, तुम्ही केलेली इन्फॉर्मेशन, अपडेट केली इन्फॉर्मेशन आणि तुमच्या आधार कार्ड्सवरती इन्फॉर्मेशन हे जर मॅच होत असेल तर ते अपडेट होऊन जाणार आणि त्यानंतर सुद्धा अपडेट झालं नाही तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे। तुमच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला एक डिपार्टमेंट पाहायला मिळेल ज्यामध्ये सर्व मतदान कार्डचे कामे केल्या जातात। त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला जो रेफरन्स नंबर आलेला आहे तो तिथे दाखवायचा आहे आणि ते अपडेट का झालं नाही हे तिथे विचारू शकता। त्यानंतर जर काही प्रॉब्लेम नसेल तर ते तिथून देखील अप्रूव्ह करतात। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या मतदान कार्डमध्ये अपडेट करू शकता। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात। आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।